सर्वांना नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. समाज कल्याण विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण आजच्या व्हिडिओचं टायटल जे वाचलंय त्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे गृहिणींना गृहपाल होण्याची संधी. अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं करायचं? मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत? तर ही जी जाहिरात आहे ती आपण बघणार आहोत. त्यानंतर परीक्षा पद्धत आणि योग्य पुस्तकांची यादी ही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर अभ्यासाचं योग्य नियोजन आपण कसं केलं पाहिजे आणि सकारात्मक राहणं का गरजेचं आहे. या चारही मुद्द्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी ही जाहिरात जी आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अर्थात समाज कल्याण आयुक्तालय यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामधलं सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे गृहपाल, जे की महिलांसाठी हे पद उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात. एकूण पदं किती आहेत? तर 92 पदं आहेत. आता याच्यावरती मी अनेक व्हिडिओ घेऊन ह्या सगळ्या पदांविषयी माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती बघा, या ठिकाणी 11 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायला पुष्कळसा वेळ आहे. फॉर्म कसा भरावा याचा मी एक व्हिडिओ सुद्धा घेतला आहे, तो तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे फॉर्म भरताना चूक होणार नाही. फॉर्म कुठे भरायचा आहे? तर sjsa.maharashtra.government.in या वेबसाईटला फॉर्म भरायचा आहे आणि त्याच वेबसाईटला संपूर्ण माहिती या जाहिरातीच्या अनुषंगाने दिलेली आहे. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत आता समजून घेऊया आपण. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 100 प्रश्नांसाठी ही परीक्षा आहे. त्याच्यामध्ये मार्क 200 आहेत, हे लक्षात घ्या. आता या 100 प्रश्नांचं वर्गीकरण 4 विषयामध्ये केलेलं आहे. पहिला विषय आहे मराठी व्याकरण, त्याचे 25 प्रश्न आहेत. इंग्रजी व्याकरणचे 25 प्रश्न आहेत. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहेत आणि बौद्धिक चाचणी त्याचे 25 प्रश्न आहेत. आता हे लक्षात घ्या, एक प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. मग इथे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. आता इतर सर्व सरळ सेवेला जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम या ठिकाणी आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. आणि सरळ सेवा परीक्षा याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याचा एक फायदा हा असतो की एकदा का आपण सरळ सेवेचा अभ्यास केला की त्यानंतर कोणतीही परीक्षा आपण देऊ शकतो, कारण अभ्यासक्रम सगळ्याच परीक्षांना सारखाच आहे. परत ही परीक्षा जी आहे ही कशी असणार आहे? ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी एक प्रश्न 4 पर्याय असणार आहे. योग्य पर्याय आपल्याला टिक करायचा आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे, हे लक्षात घ्या. आता अभ्यासाचं योग्य नियोजनाबाबत बोलूया आपण. आता अभ्यासाचं योग्य नियोजनामध्ये आपण कोणते कोणते मुद्दे बघणार आहोत? तर योग्य पुस्तकांची निवड कशी करावी? मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं का गरजेचं आहे? दररोज किमान 6 तासांचं अभ्यासाचं आपण नियोजन केलं पाहिजे आणि मागील प्रश्नपत्रिका सोडवणे. ठीक आहे. आता या सगळ्या मुद्द्यांवरती आपण थोडक्यात चर्चा करूया, पण ती अत्यंत उपयुक्त अशी चर्चा असणार आहे. बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा योग्य पुस्तकांची निवड. आता सरळ सेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी महाराष्ट्रात जे जास्तीत जास्त पुस्तकं वाचतात आणि जे ऑथेंटिक बुक्स आहेत, अशा काही पुस्तकांची नावं मी तुम्हाला सजेस्ट करतो. यापैकी कुठलंही एक पुस्तक आपण घेऊ शकतात. या व्यतिरिक्त जी पुस्तकं आहेत तीही चांगली आहेत. पुस्तक कुठलंच वाईट नाहीये. पण मला जी वैयक्तिकपणे यादी वाटते ती तुमच्यासमोर मांडतोय. तर बघा, या ठिकाणी मराठी व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वाचू शकतात. या दोनपैकी एक कुठलंही पुस्तक घ्या, तुम्हाला आउट ऑफ मार्क येतील. त्यानंतर इंग्रजी विषयासाठी बाळासाहेब शिंदे किंवा एम.जे. शेख या दोनपैकी कुठलंही एक पुस्तक आणि आपलं इग्नाइट पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, जे TCS IBPSच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि प्लस सगळ्या संकल्पना त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर ही पुस्तके ह्या दोनपैकी एक आणि आपलं इग्नाइट पब्लिकेशनचं एक असं एक पुस्तक तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर गणित बुद्धिमापन चाचणी. आता ॲक्च्युअली आपल्याला या ठिकाणी गणित नाहीये, फक्त बुद्धिमापन चाचणी आहे. पण लक्षात घ्या, या ठिकाणी ही जी पुस्तकं आहेत लेखकांची, या प्रत्येक लेखकाचं बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक उपलब्ध आहे, लक्षात घ्या. पण गणिताची थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण गणिताचा थोडासा बेस चांगला असेल तर रिझनिंग खूप चांगल्या पद्धतीने आपण लवकरात लवकर सोडवू शकतो. ठीक आहे. चला, मग यासाठी नितीन महाले सरांचं पुस्तक आहे, अर्थात कोकिळा प्रकाशनचं. सतीश वसे सरांचं पुस्तक आहे किंवा पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे किंवा सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे. तुम्ही कुठल्याही एका लेखकाचं पुस्तक घेऊन खूप चांगली प्रॅक्टिस बुद्धिमापन चाचणीची करा.
शेवटी बुद्धिमापन चाचणी असो किंवा गणित असो, याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये YouTube सारखं खूप चांगलं माध्यम तुमच्या सर्वांकडे आहे. तेव्हा YouTubeलाही खूप चांगले व्हिडिओज मॅथ रिझनिंगचे आहेत. शॉर्टकट पद्धतीनं गणित बुद्धिमापन कसं सोडवावं या अनुषंगानं. ठीक आहे. आणि त्यानंतर जो सगळ्यात अवघड विषय आपल्याला वाटतो तो म्हणजे सामान्य अध्ययन, अर्थात ज्याला आपण जी-के, जी-एस म्हणतो, जनरल नॉलेज आणि जनरल स्टडी. आता एक लक्षात घ्या, याचा आवाका खूप मोठा आहे. कारण हे हे एक-एक पुस्तक वाचून त्या विषयात आपल्याला चांगले मार्क घेता येतात. पण जी-के, जी-एसचं नेमकं काय वाचावं हे समजत नाही. तर काळजी करू नका. एक 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 सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो, ती म्हणजे इयत्ता 5वी ते 10वी ची शालेय पाठ्यपुस्तके जी आहेत, ती सगळी आधी वाचून काढा. त्यामध्ये मग इतिहास असेल, भूगोल असेल, सामान्य विज्ञान असेल, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थव्यवस्था असेल. कारण तुमचा बेस याच्यातनं पक्का होतो. काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या समजतात. आणि ही जी 5वी ते 10वी ची पुस्तकं आहेत, या पुस्तकांमध्ये चित्र असतात आणि त्या चित्रांवरून समजून सांगितलेलं असतं. त्यामुळे समजायला सोपं जातं. लहान मुलांना समजेल अशा भाषेमध्ये ते सगळं दिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला समजायला खूप सोपं जातं. त्यामुळे 5वी ते 10वी ची शालेय पाठ्यपुस्तकं खूप चांगल्या पद्धतीनं वाचा. त्याच्या नोट्स काढा. बरं, अभ्यास करताना अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे, की आपल्याला तो अभ्यास दुसऱ्या कोणाला तरी शिकवायचा आहे. असं समजून तुम्ही अभ्यास करा, म्हणजे अभ्यास चांगला होईल. शेवटी अभ्यास करणं म्हणजे नुसतं वाचणं नाहीये, तर अभ्यास करणं म्हणजे ती जी गोष्ट दिलेली आहे, ती जी संकल्पना दिली आहे, ती समजून घेणं आणि ती संकल्पना तुम्हाला इतरांना समजून सांगता सुद्धा आली पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही जर केलं तर चांगला अभ्यास होतो हे लक्षात घ्या. तर 5वी ते 10वी ची शालेय पाठ्यपुस्तकं खूप चांगल्या पद्धतीने वाचल्यानंतर मग तुम्ही तात्यांचा ठोकळा वाचू शकतात. आता तात्यांचा ठोकळा अर्थात ज्याला आपण एकनाथ पाटलांचा ठोकळा म्हणतो. हा ठोकळा वेगवेगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरतो. पण आधी बेस चांगला केल्यानंतरच ठोकळा वाचणं अपेक्षित आहे. बरं, ठोकळा एकदा वाचून मार्क पडत नाहीत. तो ठोकळा खूप वेळा वाचावा लागतो. अनेक वेळा त्याचं रिव्हिजन करावं लागतं आणि मग आपल्याला तिथे मार्क्स येऊ शकतात. ठीक आहे. आता कमी दिवसामध्ये हा एक मार्ग आहे जी-के, जी-एसचा. आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही प्रत्येक विषयाचं एक-एक सेपरेट पुस्तक सुद्धा वाचायला पाहिजे. जसं की पॉलिटी असेल तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, इकॉनॉमिक्सला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, भूगोलाला दीपस्तंभ किंवा ए.बी. सौदी सरांचं पुस्तक, हिस्ट्रीला कटारे सरांचं किंवा गाठाळ सरांचं किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक. ठीक आहे. सामान्य विज्ञानला भस्के सरांचं पुस्तक. म्हणजे अशी प्रत्येक विषयाचं एक-एक पुस्तक तुम्ही जर वाचलं तर मग तुम्हाला सरळ सेवा प्लस येणाऱ्या कंबाईनसाठी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होईल. ठीक आहे. पण वेळ अगदीच कमी असेल तुमच्याकडे कामाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील, तर मात्र तुम्ही एकनाथ पाटलांचा ठोकळा अगोदर वाचला तरी चालेल, काही अडचण नाही. पण तो खूपदा वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर चालू घडामोडी. आता चालू घडामोडीसाठी मी तुम्हाला एक 2-3 पुस्तकं सजेस्ट करतो किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी कुठलं पुस्तक असेल तरी हरकत नाही. एक म्हणजे पृथ्वी परिक्रमाचं 6-6 महिन्याची पुस्तकं येतात किंवा त्यांचं वर्षाचं पण पुस्तक येतं. सिम्प्लिफाईडचं पण एक खूप चांगलं पुस्तक आहे आणि देवा जाधव सरांचं पण पुस्तक आहे. तर ह्या 3 पैकी कुठलंही एक पुस्तक घ्यायचं आहे आणि त्याला वारंवार रिव्हिजन द्यायचे आहे. साधारणतः परीक्षेच्या अगोदर 2 ते 2.5 महिने ही पुस्तकं आपण घेणं अपेक्षित आहे. आणि ती सगळी, कारण आता सरळ सेवेला आपल्याकडे पुढची 2.5-3च महिने शिल्लक आहेत. कदाचित पुढच्या 3 महिन्यात आपल्याला हा पेपर द्यायचा आहे. तर मग आतापासून आपण पेपरच्या अगोदर साधारणतः 8 ते 10 महिने किंवा 1 वर्षापर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या अनुषंगानं तुम्ही हे पुस्तकं वारंवार वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलं तरी एक पुस्तक सिलेक्ट करा, घ्या आणि त्याला भरपूर वेळा रिव्हिजन द्या. चालू घडामोडीमध्ये सुद्धा मार्क तुम्हाला येतात. आता ही झाली पुस्तकांची यादी. ठीक आहे. आता ही पुस्तकांची यादी झाल्यानंतर मी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन तुम्ही कसं केलं पाहिजे याच्याविषयी माझं वैयक्तिक मत मांडतो. हां, लक्षात घ्या. अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी सांगतोय त्याच पद्धतीने अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होईल असं नाही. शेवटी सिलेक्ट होणार, जर 500 मुलं किंवा 300 मुलं सिलेक्ट होणार असतील, एखाद्या जाहिरातीमध्ये समजा 1000 जागा आहे आणि 1000 मुलं पास होणार असतील, तर 1000 मुलं एकाच पद्धतीने अभ्यास करत नाही. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत, शैली वेगवेगळी आहे. शेवटी रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. पण मला जे वाटतंय ते मी तुमच्यासमोर मांडतो. आता बघा, ही गृहिणींसाठी परीक्षा आहे गृहपालची. गृहिणींना बाकी सगळ्या गोष्टी, आता गृहिणी म्हणजे मुली आल्या किंवा मॅरिड महिला आल्या, तर याच्यामध्ये त्यांना खूप जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्या पाठीमागे कामं आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक नियोजन मांडतो. मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार थोडासा बदल करू शकतात. आता किमान 6 तास अभ्यास तुम्ही करायला पाहिजे, कारण परीक्षा आता 3 महिन्यावरती आहे. बरं, फक्त एवढी एकच परीक्षा आहे का? नाही. वेगवेगळ्या आणखी वेगळ्या परीक्षा आहेत ज्याचा तुम्ही फॉर्म भरला असेल. त्यामुळे 3-4 महिन्यामध्ये जर आपल्याला पेपर देऊन पोस्ट हवी असं वाटतंय, तर थोडीशी मेहनत तर घ्यावी लागेल. मग आता तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी किमान तुम्हाला तुमच्या डेली लाईफमधून, डेली तुमच्या रोजच्या शेड्यूलमधून 6 तास तर तुम्ही काढणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. एखाद दिवशी इकडं-तिकडं झालं तर समजू शकतो आपण. पण
ॲव्हरेज तुम्ही दररोजचे किमान 6 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. हां, परीक्षेला अगदी 8-10 महिने वेळ असेल, वर्षभर वेळ असेल, तर मी म्हणू शकतो की चला तुम्ही रोज 2-3 तास, 4 तास जरी केला तरी चालेल. पण आता वेळ कमी आहे, तर आपण किमान 6 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. तर चला मग 6 तास आपण कसं नियोजन ठेवलं पाहिजे? तर लक्षात घ्या, आता आपण इथे विचार करूया सोमवार ते शनिवार कसं नियोजन असलं पाहिजे आपलं. तर बघा मला असं वाटतं, की आपण सगळ्यात आधी 2 तास हे बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन. आता लक्षात घ्या, गणित आणि बुद्धिमापन लक्षात घ्या. गणित नाही म्हणजे गणित करायचंच नाही असं नाही. थोडंसं गणित पण आपलं बेसिक गोष्टी पक्क्या असतील तर रिझनिंग चांगलं सोडवता येतं. त्यामुळे 2 तास हा प्रॅक्टिसचा विषय आहे. कारण याच्यामध्ये आउट ऑफ मार्क येतात म्हणून मी सांगतोय. आणि हा विषय कसा आहे प्रॅक्टिसचा आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे मार्क येतील. वाचून होत नाही, बघून होत नाही बुद्धिमापन चाचणी. ठीक आहे. त्यानंतर 2 तास तुम्ही काय करायला पाहिजे? 2 तास तुम्ही जी-के आणि जी-एस. आता शक्यतो जी-एसच. जनरल नॉलेजचं आपण थोडं नंतर बघू. जी-एस म्हणजे जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, राज्यघटना, इकॉनॉमिक्स वगैरे, हे तुम्ही दररोज 2 तास करायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा विषय बघा. 1 तास तुम्ही मराठी व्याकरण. तर तुम्ही म्हणाल सर मराठी व्याकरणाला 1च तास? हो. कारण ते मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण असं आहे, की ते त्याला जास्त वेळ आपल्याला घेऊन बसता येत नाही. कारण ते मग कंटाळा येतो, बोर व्हायला लागतं. त्यापेक्षा एक विषय बोर व्हायच्या आतच आपण दुसरा विषय घेतला, तर आपली अभ्यासाची लिंक चांगली राहते. मग 1 तास तुम्हाला मराठी करायचं आहे आणि 1 तास तुम्हाला काय करायचंय? इंग्रजी करायचंय. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने बघा 2 अन् 2 4 5 6 तासाचं हे नियोजन झालं. हे दररोजचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कसा बदल करू शकतात तर लक्षात घ्या. याच्यामध्ये एखाद्याला असं वाटतंय की माझं रिझनिंग खूप चांगलं आहे. मला एवढी रोज 2 तास द्यायची गरज नाहीये. तर तुम्ही इथे 1च तास देऊ शकतात आणि 1 तास तुम्ही इथे जी-एसला वाढवू शकता. बरोबर आहे? किंवा तुम्हाला वाटतंय की मला इंग्रजीवर जास्त फोकस करण्याची गरज आहे, तर तुम्ही इथला 1 तास इथे यूज करू शकतात. ठीक आहे. तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही थोडासा बदल केला तरी हरकत नाही. हे झालं सोमवार ते शनिवारचं नियोजन. मग आता रविवारी करायचं काय नेमकं? तर बघा रविवारी काय करायचंय? बरं आता हे सोमवार ते शनिवार हे जे 6 तास आहे हे कंपल्सरी आहे. जर याच्यातनं तुम्हाला अर्धा पाऊण तास अजून जर एक्स्ट्रा वेळ मिळत असेल, तर इथे तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहे किंवा एम-सी-क्यू आपण ज्याला म्हणूया, ते बघणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आता इतिहास वाचला आज 2 तास, तर त्या इतिहासावरती कसे प्रश्न मागच्या परीक्षांना विचारले, ते प्रश्न बघणं आणि ते प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचा अभ्यास किती झालाय आणि तुम्हाला अजून किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, हे जर तुम्हाला मोजायचं असेल, तर ते मोजण्याचं साधन काय? तर मागच्या प्रश्नपत्रिका. आणि मागच्या प्रश्नपत्रिका ह्याच तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातात. त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आतापर्यंत टी-सी-एस, आय-बी-पी-एसने ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्यात, त्या सगळ्यांची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एक पुस्तक घेऊन टाका. त्या पुस्तकातनं तुम्हाला अभ्यासाचा एक अंदाज येईल तुमच्या. ठीक आहे? आणि ते करणं खूप गरजेचं आहे. मग रविवारी काय करायचं? तर लक्षात घ्या, रविवारी मुलांना सुट्टी असते किंवा घरच्यांना बाकीच्या लोकांना सुट्टी असते. त्यामुळे रविवारी आपल्या घरात रेलचेल असते. त्यामुळे रविवारी खूप अभ्यास होईल असं नाही. रविवारी तुम्ही सुट्टी घ्या, पण सुट्टी घेण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, रविवारी तुम्ही एक गोष्ट आवर्जून करा. ती म्हणजे काय माहिती का? रविवारी एक प्रश्नपत्रिका सोडवायची. एक मागची प्रश्नपत्रिका घ्यायची, 1 तास वेळ लावायचा आणि ती प्रश्नपत्रिका सोडवायची. मराठी, व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मॅथ, रिझनिंग आणि जी-के, जी-एस. एक सरळ सेवेची कोणती पण. त्यानंतर रविवारी रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. रविवारी थोडंसं रिव्हिजन. तुम्हाला वाटतंय की अरे मला हे हिस्ट्रीचं काहीतरी वाचलंय, मला ते आठवत नाहीये. भूगोलाचं हे वाचलंय. एक धावता आढावा घ्या आणि आवर्जून रविवारी जी गोष्ट करायची आहे. बघा प्रश्नपत्रिका सोडवायला तुमचा 1 तास जाईल. रिव्हिजनला तुमचा एखादा तास जाईल आणि दर रविवारी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे चालू घडामोडी. 2 तास चालू घडामोडीला रविवारी वेळ द्या. चालू घडामोडी सुरुवातीच्या काळामध्ये खूप डिटेल घडामोडी वाचत बसायचं नाहीये. हेडिंग हेडिंग जरी तुम्ही नुसत्या बघितल्या सुरुवातीच्या काळात, प्रमुख महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी, महत्त्वाच्या निधन वार्ता, महत्त्वाचे पुरस्कार, ठीक आहे, महत्त्वाच्या क्रीडा वगैरे हे
हेडिंग्स पहिल्या टप्प्यामध्ये, त्यानंतर मग मग त्यानंतर मात्र जसं जसे दिवस पुढे जातील, जसं जसं दिवस पुढे जाईल, नंतर काय होईल तुमचं आहे ना, एक दीड महिन्यानंतर इकडे मराठी व्याकरण तुमचं बऱ्यापैकी खूप चांगलं होऊन जाईल. तुम्हाला ते फक्त नंतर रिव्हिजन केली तरी तुम्हाला ते जमेल अशी कंडिशन येते, कारण हे सोपं आहे. मग तुम्हाला काय करायचंय, परीक्षा जशी जवळ म्हणजे परीक्षेच्या अगोदर साधारणतः 1.5 ते 2 महिने जेव्हा जो कालखंड राहील किंवा किमान 1 महिना कालखंड राहील, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला इथलाच 1 तास मॅनेज करून चालू घडामोडीला वापरायचा आहे. ठीक आहे, रविवारी 2 तास तर कंपल्सरी द्यायचे चालू घडामोडीला, पण नंतर परीक्षा जवळ आल्यानंतर इथला 1 तास तुम्हाला चालू घडामोडीला द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की सर चालू घडामोडीला तुम्ही खूपच कमी वेटेज, हा नाही ते बरोबर आहे. त्याचं कारण एक आहे, चालू घडामोडी नेमका काय प्रश्न येईल हे कोणीच प्रिडिक्ट नाही करू शकत. त्यामुळे चालू घडामोडीला किती वेळ द्यावा, तर जेवढा वेळ आपण देणार आहे त्यातनं जे रेग्युलर क्वेश्चन येतात किंवा जे प्रश्न कोणाचेच चुकणार नाही ते तर आपल्याला जमून जातील हे लक्षात घ्या. पण मी काय सांगतोय, मी पुन्हा याच्यावरती एक व्हिडिओ घेईल नियोजनासंदर्भामध्ये. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, की सध्या जोपर्यंत परीक्षेची तारीख आपल्याला समजत नाही किंवा जोपर्यंत परीक्षेला 1-1.5 महिना शिल्लक आहे, तोपर्यंत ही शेड्यूल चालू ठेवा. नंतर मात्र चालू घडामोडीला थोडासा वेळ याच्यातनं काढा. नंतर मग रविवारचाही आणखी एखादा तास इकडे तुम्ही वापरू शकतात. तर अशा पद्धतीने अभ्यास जर तुम्ही केला तर तुमचा खूप चांगला अभ्यास होईल. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे थोडाफार बदल करू शकतात. मी नाही म्हणत नाही. बरं, असा अभ्यास केला तरच तुम्ही पास व्हाल असंही मला म्हणायचं नाही. फक्त हे जस्ट मला अनेक मेसेज असतात महिलांचे, गृहिणींचे, की सर आमचं नियोजन कसं असलं पाहिजे सांगा. तर मी हे एक सर्वसमावेशक नियोजन सांगितलंय. या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काहीच समजत नसेल तर अशा पद्धतीने करा, किंवा मग तुम्हाला काही वाटलं त्याच्यामध्ये थोडाफार बदल तुम्ही करू शकतात. आता पुढचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. मग सकारात्मक राहणं का गरजेचं आहे, तर लक्षात घ्या, अभ्यास ही अशी गोष्ट आहे जी तुमचं डोकं शांत असेल किंवा तुम्ही जर हॅपी असाल, तुम्ही स्टेबल असाल तरच अभ्यास होतो. नाहीतर तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार चालू असतील, तुम्ही मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब असाल, काहीतरी टेन्शन तुमच्या मागे असेल, आणि मग तुम्ही अभ्यास करणार तर मग तुम्ही फक्त पुस्तक घेऊन बसाल, पण मग तुमच्या डोक्यात काही जाणार नाही, अभ्यास तुमचा होणार नाही. त्यामुळे अभ्यास करताना सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक 4 पॉइंट मला जे योग्य वाटतात ते मी या ठिकाणी मांडलेत. एक म्हणजे सकाळी लवकर उठा. आता तुम्ही ज्या वेळेला उठताय सकाळी त्याच्यापेक्षा लवकर उठा. समजा तुम्ही सकाळी 6ला उठताय तर 5ला उठा. तुम्ही सकाळी 7ला उठताय तर 6ला उठा. 1-1.5 तास लवकर उठा. सकाळी लवकर उठा. तुम्हाला जाणवेल तुमच्या बिहेवियरमध्ये खूप चांगला बदल तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर 20 मिनिट वॉकिंग कंपल्सरी करा. कमीत कमी म्हणतोय, जास्त वेळ मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण किमान 20 मिनिटं वॉकिंग करा, 10 मिनिटं मेडिटेशन करा. जेणेकरून तुम्हाला दिवसभर खूप फ्रेश वाटेल आणि तुमची कार्यक्षमता वाढेल. तुमचं अभ्यासातलं लक्ष, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, ते वाढेल. अभ्यास करण्याची तुमची क्षमताही वाढेल. ठीक आहे. त्यानंतर डोकं शांत ठेवा. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अलीकडचं आपल्या पाठीमागे अनेक जबाबदाऱ्या असतात. संसाराच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, घरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या. त्यामुळे साहजिक आहे, चिडचिड होणं साहजिक आहे. पण एक लक्षात घ्या, जेवढी जास्त चिडचिड कराल, तेवढे डिस्टर्ब राहाल. हे एक सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यामुळे डोकं शांत ठेवा. जेवढं डोकं शांत ठेवाल, तेवढं तुम्ही पुढे जाल. शेवटी छोट्या-छोट्या गोष्टींवरती तुम्ही जर डोकं लावत बसाल, तर मग त्यातनं आउटपुट काहीच येत नाही, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण किती वेळा घरातल्या लोकांसोबत डोकं लावलं, त्यातनं काय मिळालं आपल्याला? उलटा आपल्यालाच त्रास होतो. त्यापेक्षा मग डोकं शांत ठेवा. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला. शेवटी आपल्याला काय करायचंय आयुष्यामध्ये हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती फोकस करा. बारीक-बारीक गोष्टींवरती डोकं लावू नका. ज्या नित्याच्या गोष्टी आहेत, रोजच्या गोष्टी आहेत, त्या सोडून द्या. ठीक आहे? डोकं शांत ठेवा आणि शेवटची चौथी गोष्ट माझी ती म्हणजे सहजता ठेवा. सहजता ठेवा म्हणजे काय माहिती आहे का? अ, आता अनेक महिलांच्या डोक्यात हा प्रश्न येतो, की सर मग मी समजा अभ्यास केला 2 महिने, 3 महिने एवढा मी शेड्यूल केलं, वेळ काढला आणि समजा मी नाही पास झाले तर? माझे घरचे काय म्हणतील? किंवा माझे नातेवाईक काय म्हणतील? वगैरे, वगैरे, वगैरे. तर एक पहिली गोष्ट एक सांगू तुम्हाला, तुम्ही अभ्यास करताय किंवा तुम्ही एखादी परीक्षा देताय, हे तुम्ही कोणाला सांगूच नका. हा पहिला मुद्दा आहे. जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. इतरांना सांगून त्याच्यातनं सहानुभूती मिळवून काही भेटत नाही. उलटे 4 लोकांचं लक्ष तुमच्याकडे असतं आणि ते सातत्याने तुम्हाला विचारणार, "अरे, तू अभ्यास करत होती, काय झालं? त्या परीक्षेचं काय झालं? मग हे आपलं काम आहे का? आता ह्या वयात जमणार आहे का?" असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला बाहेरून येतील. मग ते प्रश्न ऐकण्यापेक्षा कोणाला सांगूच नका. तर होऊन काय होईल? समजा तुम्ही आता तयारी करताय. तुम्ही हा सगळा शेड्यूल केलाय, याप्रमाणे अभ्यास करताय. झाला तर
सरकारी नोकरी मिळेल, पास होऊन जाल. बरं नाहीच नोकरी लागली, तर नुकसान काय तुमचं काय 5-10 लाख रुपयाचं नुकसान होतंय का? नाही. उलटं तुमचं नॉलेज वाढतंय. तुम्हाला अभ्यास केल्यामुळे तुम्ही प्रगल्भ होतायत. हा अभ्यास तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकतात किंवा या अभ्यासामुळे तुमचा समाजाकडे किंवा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, हे लक्षात घ्या. आणि अभ्यासाइतकी सुंदर गोष्ट या जगात दुसरी कुठली आहेच नाही. त्यामुळे नुकसान तर आपलं काही होणार नाही. त्यामुळे सहजता ठेवा, की ठीक आहे ना, करून बघू. मनापासून करू. झालं तर होऊन जाईल, नाही झालं तर काही नुकसान होणार नाहीये. अशी प्रत्येक गोष्टीकडे बघताना सहजता असली पाहिजे. फार विचार किंवा फार गंभीर होऊन कुठली गोष्ट करायची नाही. नाहीतर मग आपल्याला तिथे अ, अपयश येण्याची शक्यता जास्त असते. सहजता ठेवली तर ती गोष्ट सहजपणे होण्याची चान्सेस जास्त असतात. त्यामुळे सहजता ठेवा. तर हे मुद्दे मला आपल्यासमोर मांडायचे होते, जे मी मांडले. माझे मुद्दे जर तुम्हाला पटले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी आता मला पुढे एक गोष्ट सांगायची ती म्हणजे समाज कल्याण विभागाच्या अनुषंगानं आपली इग्नाइट अकॅडमीची ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचमध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला गाईडन्सची आवश्यकता आहे, तर या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळा सिलेबस शिकवलेला आहे. तेव्हा नक्की तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. या बॅचमध्ये तुम्हाला पी-डी-एफ नोट्स मिळतील, टेस्ट सीरीज मिळेल, 1 वर्षाची लेक्चर बघण्याची सुविधा मिळेल. किती वेळा तुम्ही ती लेक्चर बघू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ही बॅच जॉइन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे नवीन-नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.